जय श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना जय श्री स्वामी समर्थ. भक्त हो, श्री स्वामी कृपाशीर्वादाने आज आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आयुष्यामध्ये माणसाच्या काही अपेक्षा पूर्ण झाल्या की माणूस सुखावून जातो. जीवनातील सुखामध्ये तो पार तुडुंब बुडून जातो. त्याला असे वाटते की सगळे जग जणू आता आपलेच आहे. त्याच्या लक्षात ही गोष्ट येत नाही की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या आशा अपेक्षा भावना या वेगळ्या असतात. ते कधी कधी आपल्याशी जुळून घेतात तर कधी कधी ते जुळून घेऊ शकत नाहीत. आणि आपल्याला तर त्या व्यक्तीवर इतका गर्व असतो की आपल्याला असे वाटते की काही असो, हा व्यक्ती आपलाच आहे आणि आता तो आपलेच सर्व काही ऐकेल. आपण म्हणून तसे तो वागेल, कारण त्यावर आपला अधिकार आहे. तो आपला हक्काचा माणूस आहे, तो आपलाच आहे. या भ्रमात माणूस जगत असतो आणि तो याच भ्रमात राहून याच भ्रमात जगत असतो आणि सर्व काही हरवून बसतो. जो तो आजकाल स्वतःला मोठा आणि हुशार समजतो, त्या व्यक्तीला हेही कळत नाही की समोरचा व्यक्ती आपल्याला कुठल्या उद्देशाने बोलतो आहे. हक्काने आपल्याला काहीतरी काम सांगत आहे किंवा त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला जिव्हाळा किंवा परकेपणा ही गोष्ट जर कळत नसली, जाणवत नसली तर खरोखर आपण आयुष्य बर्बाद करत आहोत आणि ते बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला समजून घ्या, आपल्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात खूप फरक असतो. कारण ती व्यक्ती जसे वागते त्यातून तिला आपल्याला काहीतरी सूचित करायचे असते की आपण काय करावे आणि काय नाही करू. जरी ती व्यक्ती आपल्याला स्पष्ट सांगू शकत नसली तरी काही गोष्टीतून, तिच्या वागण्यातून एकमेकांना लगेच समजून घ्यायला हवं. त्यामुळे गैरसमज दूर होतात आणि खरोखर गैरसमज जर दूर झाले तर आपोआपच आपलेपणाची चाहूल लागते आणि आयुष्य सुंदर आणि सुखी होते. आपल्याला माहीत आहे, खरोखर माणूस हा चुकीचा पुतळा आहे, कारण माणसाकडून काही न कळत अशा चुका घडतात. परंतु त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. हे काही लोकांच्या लवकर लक्षात येत नाही. जेव्हा सगळं संपतं तेव्हा ते त्यांच्या लक्षात येतं की आपण काही गोष्टी क्षुल्लक मानून त्या दुर्लक्षित केल्या असत्या तर आज पश्चातापाची वेळ आली नसती. जेव्हा आपल्या सुखी संसारात जर आपण दुःखाचे कारण बनत असलो तर दोघांपैकी एकाने समजून घेणे हे अगदी गरजेचे असते. दुसरे कोणी काहीही सांगत असले तरी त्याकडे लक्ष न देता आपल्या संसारात सुखाने नांदावे, कारण आयुष्य तर सुखदुःखाने भरलेले आहे. ते सुखी आणि सुरळीत ठेवणे ही आपलीच जबाबदारी असते. त्यासाठी थोडे की नाही होत, पण काही गोष्टी समजावून घेतलेल्या बऱ्या असतात. म्हणतात ना, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. कारण आपल्या वाटेला आलेले सुखदुःख हे आपल्या संसारामध्ये निमूटपणे सहन करायचे असतात, कारण सर्व सुखदुःखाचे कारण हे आपणच असतो. म्हणून स्वामी म्हणतात, अरे किती दिवसाचे हे आयुष्य. आपण आज बघतोय की धकाधकीच्या जीवनामध्ये कोण एवढा सुखी आहे ज्याला सर्व काही अल्पावधीतच आणि कष्टाशिवाय मिळाले. असा या भूवरी कोणीही शोधून सापडणार नाही. म्हणून जी गोष्ट आपल्याला बिना कष्टाने विश्वासाने मिळते त्याचा नेहमी अभिमान बाळगा, आदर करा. आणि म्हणून जो व्यक्ती आपल्यावर हक्काने रागवतो तो सांगू इच्छितो की जीवनात कुठलीही गोष्ट ही सोपी नाही. ती मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, आयुष्य पणाला लावावे लागते. तेव्हा कुठे काही गोष्टी साध्य होतात. आणि म्हणून स्वामी पुन्हा एकदा सांगतात, अरे आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत.
जसे त्याला आपण सांभाळू, जशी त्याची देखरेख ठेवू, जशा त्याला सवयी लावू, त्याला आत्मसंयम, जबाबदारी, हुशारी, मान सन्मान याची जेव्हा आपण त्याला जाणीव करून देऊ, तेव्हाच आपण आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार ठरू. अशा प्रकारे आपले चारित्र्य घडेल व अशा प्रकारे आपले जीवन मानवून जावेल, आपले जीवन सार्थक होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.